न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। काश्मीरमध्ये सहकार्यानं गोळ्या झाडल्या, 3 CRPF जवान ठार। नीरव मोदी लंडनमध्ये जेरबंद। आज 12 तासांचा दिवस आणि 12 तासांचीच रात्र। शहरातून मढं काढून शहरवासियांनी जपली परंपरा आणि महामार्ग चौपदरीकरणाचं काम दर्जाहीन। ठिकठिकाणी रस्ता उखडल्याने संशय बळावला। जम्मू काश्मीर येथील CRPF कॅम्पमधील 3 जवानांवर सहकार्यानं गोळ्या झाडल्या। यात तिघांचाही मृत्यू झाला। उधमपूरच्या बट्टल बलियान परिसरात CRPFच्या 187 बटालियनच्या कॅम्पमध्ये बुधवारी रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। CRPFचा कॉन्स्टेबल अजित कुमार यानं सर्व्हिस रायफलमधून गोळीबार केला। यात 3 सहकारी जवानांचा मृत्यू झाला। त्यानंतर अजित कुमारनं स्वतःवरही गोळी झाडली। त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती CRPFच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला काल लंडन पोलिसांनी एका बँकेतच बेड्या घातल्या। नीरव मोदी हा मेट्रो बँकेच्या एका शाखेत खातं उघडण्यासाठी गेला होता। त्याचवेळी बँकेतील सतर्क क्लार्कनं त्याला ओळखलं आणि लंडन पोलिसांना माहिती दिली। काही वेळातच तिथे पोलीस पोहोचले आणि त्यांनी नीरवच्या मुसक्या आवळल्या। पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून हिरे व्यापारी नीरव मोदी फरार झाला होता। काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये तो उजळ माथ्यानं फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। वेस्टमिन्स्टर न्यायालयानं अटक वॉरंट जारी केल्यानंतर काल बुधवारी लंडन पोलिसांनी नीरवला अटक केली। त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याचा जामीन अर्ज फेटाळला असून 29 मार्चपर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली। खगोलशास्त्राशी निगडीत घडणाऱ्या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य माणसांनाही आपल्याकडे आकर्षित करत असतात। दिवस मोठा रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचं दर्शन अशा काही ठराविक दिवशी घडणाऱ्या दिवसांचे घटनांचे विशेष अप्रूप सामान्यांना असतं। आजचा 21 मार्च दिवसही विशेष असून दिवस आणि रात्र आज समान असणार आहे। 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र आज अनुभवायला मिळणार आहे। सूर्य 21 मार्च आणि 22 किंवा 23 सप्टेंबर या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो। त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते। म्हणून ह्या दिवसांना विषुवदिन असे म्हटलं जातं। या दिवशी सर्वत्र सूर्योदय आणि सूर्यास्त अनुक्रमे सकाळी आणि संध्याकाळी 6 वाजता होतो। तालुक्यावर कोणत्याही प्रकारचं अरिष्ट येऊ नये यासाठी हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी शहरातून मढं काढण्यात आलं। तालुक्यातील इडापिडा टळावी यासाठी शिमगा उत्सवादरम्यान मढं काढणं हे गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे। खेड शहरामध्ये खेडजाई, पाथरजाई, काळकाई, रेडजाई, जागमाता, भैरी भवानी, वरदायिनी या देवीचा शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हुताशनी पौर्णिमेच्या रात्री होम पेटवल्यानंतर खऱ्या अर्थानं शिमगा उत्सवाला सुरुवात होते। याच दिवशी म्हणजे होमाच्या दिवशी खेड शहरातून अमंगलाचं मढं काढण्याची परंपरा आहे। गेली अनेक वर्ष ही परंपरा पाळली जाते। प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही खेड शहरातून मढं काढण्यात आलं। हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी मढं काढल्यानं तालुक्यावरील अरिष्ट टळतं अशी भावना आहे। तालुक्यातील अवैध वाळू उपसाचा विषय सध्या ऐरणीवर आलाय। कर्जुवे खाडीकिनारी महसूल विभागानं 2 दिवसापूर्वी केलेल्या कारवाईत 6 सक्शन पंप आणि 70 ब्रास वाळू जप्त करण्यात आली। यातील 2 सक्शन पंप लावणाऱ्या अज्ञाताविरोधात संगमेश्वर पोलीस स्थानकात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला। उर्वरित 4 सक्शन पंप ज्यांच्या जमिनीत सापडल्यात जमीन मालकांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली। जिल्ह्यात सध्या वाळू तस्करांनी धुमाकूळ घातलाय। महसूल विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय। या परिसरात सक्शन पंप लावून उपसा केला जात असल्याची चर्चा गेले महिनाभर सुरू आहे। याबाबत गेल्या आठवड्यात खनिकर्म विभाग आणि महसूल विभाग यांनी कारवाई केली। कर्जुवे परिसरात अवैधरित्या 10 ब्रास वाळूसाठा सापडला होता। या प्रकरणी 3 जमीन मालकांना कारवाईच्या नोटिशी बजावण्यात आल्या। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम 2-3 ठिकाणी उखडल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।
संबंधित ठेकेदार कंपनीनं कामाचा दर्जा राखून काम न केल्यामुळेच चौपदरीकरणाचं काम पूर्ण होण्याआधीच उखडू लागलं असल्याचं बोललं जात आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणावर करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात येतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून तयार करण्यात येत असलेला रस्ता काही महिन्यातच उखडला जात असेल तर पहिल्या पावसानंतर महामार्गाची अवस्था काय होईल असा प्रश्न उपस्थित होतोय. काही दिवसापूर्वी लवेल परिसरात महामार्ग उखडला गेला होता. त्यानंतर आता आपेडे फाट्याजवळ उखडलाय. नव्यानं तयार करण्यात येत असलेला रस्ता ठिकठिकाणी उखडला असल्यानं कामाच्या दर्जाबाबत शंका यायला लागली. पोलीस हेड कॉन्स्टेबल असल्याचं सांगून सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या तोतया पोलिसाला राजापुरातील जागरूक व्यापारी आणि नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. हा तोतया पोलीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झालंय. राजापूर शहर बाजारपेठेतील नार्वेकर ज्वेलर्स या सुवर्ण पेढीमध्ये पोलिसांच्या गणवेशातील व्यक्ती खरेदीसाठी आली. राजापूर पोलीस स्थानकात आपण हेड कॉन्स्टेबल असल्याचं त्यानं सांगितलं. मात्र त्याच्या एकूणच बोलण्या वागण्यावरून दुकान मालक प्रशांत नार्वेकर यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याला उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यामुळे आपलं बिंग फुटेल या भीतीनं त्या तोतया पोलिसानं तेथून काढता पाय घेतला. दरम्यान नार्वेकर यांनी तात्काळ राजापूर पोलीस स्थानकात संपर्क साधून याबाबत माहिती दिली. तसेच नार्वेकर आणि त्यांच्या काही सहकार्यांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यानच्या काळात तोतया पोलीस राजापूर एसटी डेपोमध्ये आला. त्या ठिकाणी वेश बदलून एका बसनं पसार होण्याच्या तयारीत असतानाच नार्वेकर आणि अन्य नागरिकांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्याला राजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. खेड तालुक्यातील आंबवली येथे दिनांक 21 आणि 22 मार्च रोजी शिमगा उत्सवानिमित्त काही स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. आंबवली येथील झोलाई क्रीडा मंडळाच्या वतीनं या तालुकास्तरीय पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या संघाला रोख 7,777 रुपये आणि आकर्षक चषक तसेच उपविजेत्या संघाला 4,444 रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाला 2,222 आणि चतुर्थ क्रमांकाला 1,111 रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पंच प्रमुख म्हणून राष्ट्रीय पंच राजेंद्र चांदिवडे हे काम बघणार आहेत. या मंडळाच्या वतीनं कबड्डी स्पर्धेप्रमाणे क्रिकेट स्पर्धा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, निबंध स्पर्धा, ढोल वादन स्पर्धांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक यादव, अनिल यादव, सुरेंद्र यादव, विकास यादव आदी प्रयत्नशील आहेत. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानदीप महाविद्यालयामध्ये करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला माननीय श्री अविनाश बुवट, विद्यार्थी कोचिंग क्लासेस माहीम मुंबई, ज्ञानविकास विद्यार्थी संघ राजापूरचे सेक्रेटरी, झुंजार बहुउद्देशीय संस्थेचे सेक्रेटरी, आर्यादुर्गा विश्वस्त संस्था सेक्रेटरी, 10वी 12वी समुपदेशक आणि मार्गदर्शक श्री भुवड यांनी मार्गदर्शन करताना करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. करिअर एक तपश्चर्या आहे. ती पूर्ण करताना 5, 10, 20 इतकी वर्ष जाऊ शकतात. त्यासाठी आपण संयम राखला पाहिजे असे योग्य उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं. आपली शैक्षणिक पात्रता पाहून करिअरच्या वाटा निवडल्या पाहिजेत. करिअर करतेवेळी भरपूर प्रमाणात अडथळे येत असतात, पण अडथळे ही संधी समजून योग्य ती वाटचाल करायला हवी. त्यासाठी भरपूर मेहनत, जिद्द, चिकाटी, संयम हे गुण असले पाहिजेत. त्यांच्याबरोबर आलेले संजय कांबळे, चार्टर्ड अकाउंटंट, त्यांनी सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिटर आणि सर्टिफाईड इंटरनल ऑडिटर या अमेरिकन सर्टिफिकेट्स घेतले आहेत. सध्या ते अमेरिकेत राहतात आणि तेथील मोठ्या बँकेत IT ऑडिट डिपार्टमेंटमध्ये काम करतात. त्यांनी आपल्या मनोगतातून मुंबई ते अमेरिका हा प्रवास कसा झाला, त्यांचं शिक्षण आणि अनुभव विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. संजय कांबळे शिक्षण समिती मुंबई महानगरपालिका माजी सदस्य यांनी करिअरविषयी मार्गदर्शन केलं. यावेळी महाविद्यालयातील अब्रार संगे हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी मुंबई विद्यापीठातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमेश कुमार बागल, विजय कांबळे, अनंत कांबळे, अविनाश बुवड, संजय कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अब्रार संगे यांना आपलं मनोगत व्यक्त केलं.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराती, महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लड्ढा, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश कुमार बागल, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक भरत मोरे, ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, ज्ञानदीप पूर्व विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. शिवतरकोण आणि अंबये हद्दीवर असलेलं पुरातन स्वयंभू जागृत शिवमंदिराचा उद्घाटन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. यावेळी 3 मार्च ते 5 मार्च या 3 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. शिवलीलामृत पारायण, भजन, पूजा, अभिषेक आणि हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. या सोहळ्यासाठी गणेश सेवा मंडळ शिवतरकोण, विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ विठ्ठलवाडी, समस्त महिला मंडळ शिवतरकोण यांनी विशेष मेहनत घेतली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. काश्मीरमध्ये सहकार्यानं गोळ्या झाडल्या 3 CRPF जवान ठार. नीरव मोदी लंडनमध्ये जेरबंद. आज 12 तासांचा दिवस आणि 12 तासांचीच रात्र. शहरातून मढं काढून शहरवासियांनी जपली परंपरा. महामार्ग चौपदरीकरणाचं काम दर्जाहीन, ठिकठिकाणी रस्ता उखडल्याने संशय बळावला. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.